तेव्हा निश्चितपणे पोलिसांनी देखील आपली विश्वासार्हता जी आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी वेगळी आहे। तुम्ही विद्यार्थी असताना तुमची एखादी गोष्ट चोरीला गेली आणि तब्बल 26 वर्षांनंतर ती वस्तू परत मिळाली तर? खरं तर सहज विश्वास न बसण्यासारखी गोष्ट आहे। मात्र मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांना 26 वर्षांपूर्वी चोरीला गेलेली एक चेन परत मिळाली आहे। कोणी चोरली होती ती चेन आणि इतकी वर्ष कोणाकडे होती? पाहूयात मनश्री पाठकचा हा रिपोर्ट। मुंबईच्या माजी महापौर डॉक्टर शुभा राऊळ विक्रोळी कोर्टात दाखल झाल्या। कागदपत्र आणि सह्यांचे सोपस्कार पूर्ण केल्यावर कोर्ट कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातात एक डबी टेकवली आणि त्या डबीतली सोन्याची चेन पाहून शुभा राऊळ यांनाही धक्का बसला। कारण तब्बल 26 वर्षांपूर्वी चोरीला गेलेली चेन त्यांना परत मिळाली होती। दरम्यान हा सुखद धक्का अनुभवत असताना चोरीची ती घटना शुभा राऊळ यांच्या डोळ्यासमोरून नक्कीच तरळून गेली असणार। मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ या पोद्दार कॉलेजच्या बस स्टॉपवर उभ्या होत्या। त्यावेळेस मारुती कारमधून आलेल्या 2 जणांनी त्यांच्या गळ्यातली सोन्याची चेन खेचली आणि तिथून पळ काढला। या प्रकरणाची पोलीस ठाण्यातही तक्रार करण्यात आली। मात्र शुभा राऊळ यांनी बरेच हेलपाटे मारूनही काही उपयोग झाला नाही। अखेर त्यांनी आशाही सोडली। मात्र आज तब्बल 26 वर्षांनंतर शुभा राऊळ यांना त्यांची चोरीला गेलेली सोन्याची चेन परत मिळाली आहे। शुभा राऊळ यांच्याप्रमाणे गेल्या 26 वर्षात किती जणांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले असतील कुणास ठाऊक। आपल्या दागिन्यांच्या शोधासाठी त्यांनी सुद्धा पोलीस स्थानकाचे उंबरठे शिजवले असतील, किंबहुना दागिने परत मिळतील अशी आशाही सोडली असेल। मात्र 26 वर्षांनंतर शुभा राऊळ यांना चेन परत मिळाली आहे हे समजल्यानंतर त्यांच्याही आशा निश्चितच पल्लवित होतील। मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई।